नमस्कार सर्वांना, सिक्रेट किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे सातारी पद्धतीने सुक्कं बेसन। त्यासाठी मी इथे चण्याचं पीठ घेतलेलं आहे, एक छोटी वाटी मध्ये एक छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ, आणि कोथिंबीर थोडी टाकून पाणी घालून हे चण्याचं पीठ थोडं पातळ करून घ्यायचं। अशा प्रकारे हे चण्याचं पीठ पाणी घालून पातळ करून घ्यायचं। ते मी कढईमध्ये आता साधारण 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे। यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, आणि इथे मी छोटा कांदा घेतलाय, तो कांदा, आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या। हे सर्व भाजून घ्यायचं छान। आता आपण हे चण्याचं पीठ जे पाणी घालून पातळ केलेलं आहे ते ह्यामध्ये थोडं थोडं करून सोडायचं। आणि चण्याच्या पिठाचा गुठळा तयार होऊ नये म्हणून असं सतत हलवत राहायचं। आता याला 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर आपण झाकण लावून शिजू द्यायचं। बेसनला एवढा वेळ लागत नाही शिजायला। आहे आपला सुक्कं बेसन। एकदा नक्की करून बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।